भिंतीच्या उंचीवरून नेत्यांमध्ये जुंपल्याचं बघायला मिळतं। सरकारनं ना हरकत कशी दिली असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय। परवानगी देणाऱ्या सरकारचा निषेध असं सुद्धा त्यांनी म्हटलं। उंची वाढवण्यास आमचा विरोध असल्याचं धनंजय महाडिक आता म्हणतात। पाण्याच्या बाबतीत दोन्ही आम्ही विरोधक असलो तरी काय झालं, आमचं म्हणणं आहे सगळ्यांनाच पाणी मिळालं पाहिजे, पण असे संवेदनशील विषय अतिशय संवेदनशीलपणे दोन्ही बाजूनी म्हणजे राज्यांनी पण सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे सगळ्यांशी चर्चा करूनच हे काढले पाहिजेत। कुठलाही इम्बॅलन्स होता कामा नये। मराठी माणूस असताना भले ते गुजरातचे असोत किंवा पण ते मराठी माणूस असताना सी.आर. पाटील महाराष्ट्रावर एवढा अन्याय होतोय याची महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे। मी स्वतः सी.आर. पाटलांना जाऊन कर्नाटक सरकार अशा प्रकारे आलमट्टीचं उंची वाढवायला लागलेलं आहे आणि उंची जर का वाढली तर आज 20 दिवस रेंगाळणारा महापूर 35 दिवस रेंगाळल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा तुम्ही केंद्रीय मंत्री आहात, मराठी माणूस म्हणून तुम्ही याच्याकडे बघितलं पाहिजे असं त्यांना विनंती केली, तरी सुद्धा त्यांनी त्याला हरकत नाही असं म्हटलं, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। लोकसभेमध्ये काल सांगलीचे आमचे सहकारी मित्र खासदार विशाल पाटील यांनी आलमट्टी धरणाच्या उंचीबाबत एक प्रश्न विचारलेला होता आणि त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे। खरं पाहता आलमट्टी धरणाची उंची वाढवली गेली नाही पाहिजे, या वाढीला पूर्णपणानं महाराष्ट्रातील असणाऱ्या आमच्या महायुती सरकारचा विरोध आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व खासदारांचा आमदारांचा विशेषतः सांगली आणि कोल्हापूर भागातील सर्व आमदार खासदारांचा आमचा त्यांना प्रखर विरोध आहे। त्यामुळे उंची वाढवण्याचा प्रश्नच येत नाही।